नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज जी मी मुद्रा घेणार आहे ती एकदम भारी आहे. आनंदाची इन्स्टंट गोळी असं तिला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण फक्त आनंदच नाही तर शरीरातली ऑक्सिजनची पातळी वाढवायला, ऑक्सिजनचं ॲब्सॉर्प्शन वाढवायला ही मुद्रा मदत करते. शरीराचा थकवा घालवायला, शरीरात ताकद येण्यासाठी ही मुद्रा उपयोगी पडते. आणि थायरॉईडपासून किडनीपर्यंत असंख्य विकार ज्याच्या योगे बरे होऊ शकतात अशी ही मुद्रा आहे. आणि त्याच्याचमुळे मी तिला म्हटलं की इन्स्टंट झटपट असे रिझल्ट देणारी अशी मुद्रा ही आहे. भारी मुद्रा आहे एकदम. या मुद्रेचं नाव आहे उदान वायू मुद्रा किंवा उदान मुद्रा. मी आत्तापर्यंत अनेकदा सांगितलं की जे 5 वायू शरीरातले किंवा 5 प्राण महत्त्वाचे आहेत त्यातले 4 तर आपले घेऊन झाले. ज्यांनी ते बघितले नसेल त्यांनी ते कृपया मागे जाऊन बघावे. आज जो 5वा आणि शेवटचा महत्त्वाचा प्राण आहे उदान वायू, त्याच्याबद्दलची ही माहिती आहे, त्याची ही मुद्रा आहे, ती आपण घेणार आहोत. हा उदान वायू आपल्या गळ्यात स्थित असतो आणि त्याची मूवमेंट वरच्या दिशेने असते. त्यामुळेच आपल्या लक्षात आलं असेल की त्याचा जर प्रकोप झाला किंवा त्याचा जर असमतोल झाला तर किती महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण मेंदू वर आहे, आपली पंचेंद्रिय वर आहेत, गळा म्हणजे थायरॉईड आहे तिथे. थायरॉईडमुळे आपल्या शरीराचा सगळाच मेटाबॉलिझम बिघडत असतो. या सगळ्याला जर नीट ठेवायचं असेल तर उदान वायू मुद्रा करायला हवी. आणि ही मुद्रा इन्स्टंट रिझल्ट देते. त्याही दृष्टीने ही मुद्रा खूप चांगली आहे. मी आता थायरॉईडचा उल्लेख केला. थायरॉईडसाठी मी शंखमुद्रा शिकवली, पण शंखमुद्रा ही करायला जराशी कठीण आहे. त्यामुळे ती सगळ्यांना पटकन जमेलच असं नाही. सरावाने जमू शकते पण सगळ्यांना पटकन जमेल असं नाही. पण ही जी मुद्रा आहे ही करायलाही अतिशय सोपी आहे आणि तेच फायदे थायरॉईड बरा करण्याचे ही मुद्रा देऊ शकते. त्यामुळे ज्यांना थायरॉईडचा विकार आहे किंवा ज्यांना तो होऊ नये असं वाटतं त्या सगळ्यांनी बघायला पाहिजे असा हा एपिसोड आहे. मात्र हा एपिसोड कृपया शेवटपर्यंत पहा, म्हणजे ह्यातली महत्त्वाची कुठचीही बाब तुमच्या ह्याच्यातनं निसटणार नाही. मी आत्ताच म्हटलं की उदान वायूचं स्थान गळ्यात आहे आणि त्याची मूवमेंट जी आहे ती वरच्या दिशेने आहे. म्हणजेच आपलं पूर्ण मेटाबॉलिझम त्याच्यावर अवलंबून आहे. थायरॉईडचा मी उल्लेख केला. थायरॉईडवर शरीराचा मेटाबॉलिझम तर अवलंबून असतोच, पण किडनी फंक्शनिंगसुद्धा थायरॉईडवर अवलंबून असतं. आणि जेव्हा थायरॉईडचा विपरीत हे होतो तेव्हा किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्याला किडनीचे विकार आहेत तर त्यांनीसुद्धा ही मुद्रा करायला हवी किंवा हा एपिसोड बघून त्याचा सराव करायला हवा. त्यांना नक्की फायदा होईल. सगळे त्याचे फायदे तर आपण पुढे बघणार आहोत, पण त्याच्या आधी ही मुद्रा कशी करायची ते आपण बघूया. करायला अतिशय सोपी आहे. आपली 5 बोटं असतात. 5 बोटांवर 5 तत्व विराजमान आहेत. हे आता आपल्यापर्यंत सगळ्यांनाच आता नक्की माहिती झालं असेल. ह्या 5 तत्वांपैकी 4 तत्वांचा तोल ही मुद्रा साधते. म्हणजे हिचे अमर्याद फायदे किती असू शकतील ते तुमच्या लक्षात येतं. अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी ही 4ही तत्व अशी एकत्र जर केली तर जी होते तिला म्हणायचं उदान मुद्रा किंवा उदान वायू मुद्रा. हात असे ठेवायचे गुडघ्यावर आणि ही मुद्रा अशा प्रकारे करायची असते. याला म्हणायचं उदान मुद्रा. करायला अतिशय सोपी आहे. सगळे टिप्स ही एकत्र जोडायचे आहेत. त्यामुळे अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी ही 4ही तत्व बॅलन्स करतात. त्यामुळे या 4 तत्वांच्या असमतोलामुळे जे जे विकार होतात, जे आपण आत्तापर्यंतच्या सगळ्या एपिसोड्समध्ये बघितले, ते सगळे बरे व्हायला ह्या एका मुद्रेने फायदा होतो, मदत होते. त्याच्यामुळे ही मुद्रा करायला हवी. गळ्यात जसं थायरॉईड असतं तसं गळ्यात स्वरयंत्र पण असतं. त्यामुळे व्होकल कॉर्ड्स ज्यांना बोलण्यामध्ये काहीतरी तोतरेपणा आहे, दोष आहे किंवा स्पष्ट बोलता येत नाही, त्या सगळ्यांसाठी ही मुद्रा उपयोगी पडू शकते. गळ्यात विशुद्ध चक्र आहे. या मुद्रेमुळे विशुद्ध चक्र ॲक्टिवेट होतं. त्याच्याचमुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा ही मुद्रा अत्यंत महत्त्वाची मानली गेली. कारण विशुद्ध चक्र ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्या कुंडलिनीचा वरचा प्रवास फार झपाट्याने व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती सुधारते विशुद्ध चक्र जेव्हा ॲक्टिवेट होतं तेव्हा. त्यामुळे सगळ्या कलाकारांसाठी किंवा क्रिएटिव्ह कोणत्याही कामामध्ये अडकलेल्या सगळ्यांसाठी ही मुद्रा अत्यंत फायदेशीर आहे.
विशेषतः जे गायक आहेत, स्वरयंत्र मी म्हटलं गळ्यात असतं, व्होकल कॉर्ड्सवर ताण येतो रियाज करून किंवा कशाने वगैरे, तर व्होकल कॉर्डला बळ देण्याचं काम ही मुद्रा करत असते. आणि तसंच ऑक्सिजन इनटेक वाढत असल्याने दमसास वाढायला, त्याच्याही दृष्टीने गायकांना आणि आपल्या सगळ्यांनाच याचा फायदा होतो. अनेकांना अस्थमाचा त्रास असतो, खोकल्याचा त्रास असतो. सध्या तर हवा फारच खराब आहे, त्यामुळे अनेकांना खोकल्याचा त्रास होतो आहे. ब्रीथलेसनेस अनेकांना जाणवतो, आता तर जाणवतोय, पण एरवी अनेकांना ही तक्रार असते. त्यांनाही ह्या मुद्रेचा फायदा होऊ शकतो. मी म्हटलं की गळ्यापासून वरती तिची मूवमेंट आहे, त्यामुळे मेंदू त्याच्या ह्याच्या कक्षेत येतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढणं, मनातला शांतता मिळणं किंवा जी विचारांचं क्लटर असतं आपल्या डोक्यात, त्याच्यामुळे आपण अशांत असतो. हे करू की ते करू की ते करू, असं बरं की तसं बरं, असा विचारांचा जो गोंधळ असतो तो सॉर्ट आऊट करायला सुद्धा ह्या मुद्रेमुळे मदत होते. आणि मेंदूचं संदेशवहन अख्ख्या शरीरभर चालू असतं. अनेकदा तिथे सुद्धा काही जर प्रॉब्लेम येत असतील, म्हणजे अनेकदा असं होतं की मी काय बोलतेय, समोरचा काय ऐकतोय, किंवा समोरच्याला समजत नाही, किंवा समोरचा बोलतोय ते मला समजत नाही, असे जेव्हा प्रकार होतात तेव्हा ह्याचा अर्थ कुठेतरी स्नॅपिंग ऑफ टाईज, कुठेतरी ते कनेक्शन जे आहे संदेशवहनाचं ते तुटलेलं असतं. त्याच्यामुळे आपण ऐकतो पण आपल्याला ते समजत नाही, किंवा आपण बोलतो पण ते समोरच्याला समजत नसतं. असं काहीतरी जेव्हा होतं तर त्याच्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. म्हणजेच इन अ वे स्ट्रेस बस्टिंगसाठी सुद्धा, स्ट्रेस कमी व्हायला, चिंता ताणतणाव कमी व्हायला ही मुद्रा मदत करते. त्याचबरोबर अनेकांना बोलण्यामध्ये जे दोष असतात ते दूर करायला सुद्धा ही मुद्रा मदत करते. त्याच्याचमुळे अत्यंत महत्त्वाची अशी ही मुद्रा आहे. मी म्हटलं तसं ऑक्सिजन इनटेक वाढल्यावर थकवा येतो. आणखीन याचा एक फायदा असा आहे, मी जसं म्हटलं की ताणतणाव, स्ट्रेस हे सगळं ह्यानी कमी होतं. पण त्याचबरोबर ही मुद्रा गळ्यात आहे, म्हणजे गळ्यावर इफेक्ट करते. वायूचं स्थान त्या गळा हे आहे, आणि त्याच्यामुळे ही मुद्रा जेव्हा आपण करतो तेव्हा सेरोटोनिन हे जे हॅपी हार्मोन आहे ते स्त्रवायला मदत होते. आणि ते जेव्हा स्त्रवतं तेव्हा आपला झटक्यात मूड चेंज होणं, आपण आनंदी होणं, हेही सगळे गोष्टी संभवतात. त्यामुळे ह्याला एकतर ती आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करते, आत्मिक आनंद मिळवून देते, शांत करते, या सगळ्यामुळे आनंदी करते, मूड चेंज करते, प्रसन्न करते आपल्याला. आणि त्याच्याचमुळे हिला इनर स्माईल मुद्रा असंही म्हटलं जातं. काहींच्या मते याचा आकार हंसासारखा दिसतो आणि त्याच्यामुळे ते त्याला हंसिनी मुद्रा असं म्हणतात. मला तरी तो आकार हंसासारखा वाटत नाही, पण इनर स्माईल मुद्रा मात्र ही नक्की आहे, कारण ही जर केली तर थकवा जाणं, आनंदी वाटणं, मूड चेंज होणं हे नक्की होतं. त्यामुळे ही मुद्रा प्रत्येकाने करावी. कोणीही म्हणजे परहेज काहीच नाही की कोणी ही करावी, यांनी करू नये, केव्हा करावी केव्हा नाही करावी, केव्हाही करावी, पण ही मुद्रा प्रत्येकाने करावी आणि त्याचे त्वरित जे फायदे होतात ते अनुभवावे. काहींना तर चमत्कार वाटेल इतका प्रभाव लगेच पडलेला दिसतो. तुम्हीही बघा, कदाचित तुम्हालाही तोच फायदा होईल. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.